नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार संतोष हंबर्डे आणि भोकर विधानसभेच्या भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंची सभा पार पडली आहे. करू अरे चालू काय करणार ते सांगा. सरकारचं काम असतं लोकांना सुविधा द्या, लोकांच्या जीवनामध्ये आनंद द्या. आज माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर मी राज्यभरात जातोय, एक वेगळा आनंद पाहायला मिळतो. का नाही द्यायचं त्यांना? म्हणाले आमचं काँग्रेसवाले आले, म्हणाले आम्ही आल्यावर सरकार बंद करू, योजना बंद करू. मी त्यांना सांगतो कुणाचाही मायकाला आला तरी माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. लाडक्या भावांची प्रशिक्षण योजना बंद पडू देणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी बंद पडू देणार नाही. तुम्हाला मी सांगतो सरकार किती संवेदनशील आहे. रात्री 12:30 वाजता एक बातमी टीव्हीवर बघितली. एका मुलीने आत्महत्या केली. कशासाठी? ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% फी आपण भरत होतो सरकार आणि 50% पालकांना भरायची होती. पण 50% पालक भरू शकत नव्हते. आपला भार आपल्या वडिलांवर नको म्हणून तिने आत्महत्या केली. मी लगेच 1:30 वाजता रात्री संबंधित मंत्र्यांना फोन केला. मी म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते, आपल्याला हे शोभणार नाही. मला ताबडतोब प्रस्ताव बनवा. ज्यांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काही शिकायचं आहे त्याला 100% फी माफ करण्याचा निर्णय. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम. आणि हे सरकार मी तुमच्यातलं आहे. मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही, मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची वेदना, दुःख जाणून घेऊन काम करतो. बघा मगाशी एक माझा दिव्यांग आला होता, त्याला मी बोलवलंय. आता एक आला काहीतरी बिल घेऊन, त्याचे मीच करतो. खताचे भाव वाढले म्हणून खताचे भाव आणि या राज्यामध्ये जेवढी सबसिडी द्यायची आहे तेवढी सबसिडी देण्याचं काम केंद्र सरकारला पण सांगणार, राज्य सरकार पण करणार. आता सोयाबीन आणि सगळं कापूस माहिती खरेदी केंद्र वाढवतो आपण. आणि आपण निर्णय घेतलाय भावांतर योजना सुरू करायची. म्हणजे भाव पडले तर ते भाव गॅप जो आहे तो भरून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी, कापसाच्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. मोदी साहेबांनी पण या ठिकाणी सांगितलंय की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ही योजना देखील आपण करतो. आणि म्हणून तुम्हाला माझी एकच विनंती आहे की आपले 2 उमेदवार, एक आहे आपली एक श्रीजया चव्हाण, तिची तर ओळख तुम्हाला आहे, आणि आपले लोकसभेचे पोटनिवडणूक उमेदवार डॉक्टर संतोषराव हंबर्डे यांना देखील आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे. कारण खासदार पण आपला आणि आमदार पण आपली ताई, हे दोन्ही एकत्र जेव्हा असतात तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपल्याला एकत्रितपणे पुढे नेता येतात. डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो.